नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. आज आपण राहिलेला जो भाजीपाल्याचा घटक आहे, तो घटक आपण पूर्ण करणार आहोत. यामध्ये आज आपलं नवीन भाजीपाला पीक आहे, त्याचं नाव आहे कारली. कारली हा सर्वात महत्त्वाचं पीक आहे. आता या कारली भाजीपाल्याचं जर सर्वात महत्त्वाचं जे काय आहे, त्यामध्ये की कारली ज्यावेळेस आपण बनवतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो कडूपणा असतो. मग कारल्याला कडूपणा कशामुळे येतो? कारल्याला कडूपणा कशामुळे येतो? तर तो येतो मेमोरडिसिन अल्कलाइडमुळे. बरोबर आहे? मेमोरडिसिन अल्कलाइडमुळे कारल्याला काय येतो? तर कडूपणा येतो. त्यानंतर कोणत्या रोगावर हे कारले गुणकारी आहे? तर रक्तदोष, मधुमेह आणि दमा या रोगावरती काय आहे? कारले गुणकारी आहे या कारल्याचा रस. यामध्ये जीवनसत्व आढळते अ आणि क. बियाण्यापासून जे तेल निघते, कारल्याच्या बियापासून जे तेल निघते त्याला ब्राऊन ऑइल म्हणतात. हे रंग वासरहित असून खाण्यासाठी त्याचा काय होतो तर वापर होतो. कारल्यासाठी हवामान लागते मित्रांनो, उष्ण व दमट हवामान त्या ठिकाणी लागत असते. तर सुधारित जाती आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. फुले प्रियंका, फुले उज्ज्वला, हिरकणी, फुले ग्रीन गोल्ड, अर्का हरित, कल्याणपूर, बारमासी, पुसा विशेष, कोइंबतूर लॉंग आणि कोकण तारा. मग यामधले कोकण तारा ही जात आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बरोबर आहे. मग सुधारित जाती कोणत्या कोणत्या आहे? फुले प्रियंका, फुले उज्ज्वला, हिरकणी, फुले ग्रीन गोल्ड, अर्का हरित, कल्याणपूर, बारमासी, पुसा विशेष, कोइंबतूर लॉंग आणि कोकण तारा. त्यानंतर महत्वाचा घटक आहे, प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 बिया कारल्याच्या लावल्या जातात. नंतर हेक्टरी बियाणं जे लागते तर ते लागते मित्रांनो 2 ते 2.5 किलो. ते लागते तर 2 ते 2.5 किलो बियाणं हेक्टरी आपल्याला लागत असते. तर कशाचं? तर कारल्याचे. नंतर आहे कारल्याच्या रोपाचे कारल्याची रोपे 2 पानावर असताना 150 ppm MH40 ची फवारणी करावी. त्यानंतर 100 ppm NAA ची फवारणी केल्यास उत्पादन वाढते. कारल्याचे उत्पादन हेक्टरी 20 ते 25 टनापर्यंत मिळते. किती टनापर्यंत मिळते? 20 ते 25 टनापर्यंत कारल्याचे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. नंतरचा घटक पाहायचा आहे आपल्याला, त्याचं पिकाचं नाव आहे दोडका. कोणतं पीक आहे? दोडका पीक आहे. मग या दोडका पिकामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अ, ब, क जीवनसत्व व लोहाचे प्रमाण अधिक असते. व दोडक्यासाठी हवामान आहे उष्ण व दमट. तापमान लागते मित्रांनो 25 ते 30 अंश सेल्सिअस. त्याच्या जाती लक्षात ठेवायच्या आहे. पुसा नजदार, काय पुसा नजदार, पंजाब सदाबहार, को1, कोकण हरिता, कोकण हरिता, फुले सुचिता, PK1 त्या जाती आहेत. हेक्टरी बियाणे आहे मित्रांनो 2 ते 2.5 किलो. कारल्याचे आणि दोडक्याचे बियाणे 2 ते 2.5 किलो. लागवडीनंतर फळे आपल्याला 55 ते 60 दिवसात तयार होतात. हेक्टरी उत्पादन आहे 20 ते 25 टनापर्यंत. त्यानंतर पीक आहे मित्रांनो आपलं ढेमस. ढेमूस हे पीक आहे. मग ढेमूस या पिका संदर्भामध्ये यालाच आपल्या गावरान भाषेमध्ये काय म्हणतात तर दिलपसंद असे म्हणतात. मग खालीलपैकी कोणत्या घटकाला दिलपसंद असे म्हणतात? तर नाव आहे ढेमूस. काय आहे? ढेमूसला काय म्हणले जाते तर दिलपसंद असे म्हणतात. विशेष मागणी उन्हाळ्यामध्ये असते. ढेमसाची मागणी कोणत्या ऋतूमध्ये असते तर उन्हाळ्यामध्ये. हवामान लागते व उष्ण व दमट. 1 हेक्टरसाठी 3 ते 4 किलो बियाणे आपल्याला आवश्यक असते. हा प्रश्न ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर ढेमशाचे हेक्टरी उत्पादन 8 ते 10 टनापर्यंत मिळते. बरोबर आहे. जे आहे ह्या गोष्टी काय आहे आपल्याला महत्वाच्या आहेत. नंतर पीक आहे आपलं मित्रांनो, नंतरचं पीक आपल्याला पाहायचं आहे, त्याचं नाव आहे पडवळ. आता पडवळ जे पीक आहे या पिका संदर्भामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, याला सर्वात जास्त मागणी असते पावसाळ्यामध्ये. उष्ण व दमट हवामान मानवते. पडवळाची लागवड कोकण भागात जास्त प्रमाणात करतात. मग महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये पडवळाची लागवड करतात? तर कोकणामध्ये पडवळाची लागवड जास्त प्रमाणामध्ये केली जाते. आता या पडवळाच्या जाती आहे मित्रांनो फुले वैभव, त्यानंतर एक कोइंबतूर, कोकण श्वेता. त्यानंतर ह्या जाती ज्या आहेत ह्या कशाच्या आहेत तर पडवळाच्या. फुले वैभव, कोइंबतूर आणि कोकण श्वेता ह्या जाती कशाच्या आहेत तर पडवळाच्या जाती आहे. पडवळाचे हेक्टरी बियाणे आपल्याला लागते तर 2.5 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. त्यानंतर पडवळाची लागवड 250 बाय 100 सेंटीमीटर त्या ठिकाणी बिया लावून केली जाते. नर व मादी फुले एकाच वेलीवर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. खालीलपैकी
कोणत्या पिकामध्ये नर व मादी फुले एकाच वेलीवर वेगवेगळ्या ठिकाणी येतात तर नाव आहे पडवळ. त्यानंतर MH40 किंवा NAA फुले एका NAA ची 200 ppm ची फवारणी किंवा द्रावणात बुडवून लागवड करावी. पडवळाचे हेक्टरी उत्पादन आहे 25 ते 30 टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळते. पडवळामध्ये लक्षामध्ये राहू द्या, कोकण भागामध्ये लागवड होते. त्यामध्ये जाती आहे फुले वैभव, कोइंबतूर, कोकण श्वेता. कोकण श्वेता आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ही महत्वाची जात आहे. त्यानंतर पडवळाचे बियाणं लागते मित्रांनो 2.5 किलो. त्यानंतर नर व मादी फुले एकाच वेलीवर पण वेगवेगळ्या ठिकाणी येतात, ते कोणत्या पिकाचे आहे तर पडवळाचे आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं पीक आहे, त्याचं नाव आहे कलिंगड. कलिंगड म्हणजेच काय रे बाबा, तर टरबूज त्याला आपण म्हणतोय. आता थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नदीच्या पात्रात उन्हाळ्यामध्ये कलिंगडाची लागवड केली जाते. आता ज्यावेळेस नदीच्या पात्रातलं पाणी कमी होतं आणि ते जागा रिकामी होते, त्यामुळे त्या पात्रामध्ये कशाची लागवड केली जाते, कलिंगडाची. बाजारात 9 महिने कलिंगडाची उपलब्धता असते. म्हणजे 12 महिने आहेत. या 12 महिन्यापैकी किती महिने कलिंगड उपलब्ध आहे, तर 9 महिने कलिंगड उपलब्ध असते. कलिंगडाचे जॅम, जेली तयार करण्यासाठी वापरली जाणारी जात आहे मित्रांनो, तिचं नाव आहे सिट्रन. काय आहे, सिट्रन ही जात आहे. ही जॅम आणि जेली तयार करण्यासाठी वापरले जाते. कलिंगडाच्या बियामध्ये 20 ते 40% तेल असते. किती टक्के तेल असते, 20 ते 40% तेल असते. कशामध्ये असते, तर कलिंगडाच्या बियामध्ये. कलिंगडामध्ये नसते तर बियामध्ये असते. उन्हाळ्यामध्ये वाळवंटी भागात कलिंगड हे अन्न आणि पाण्याचे मुख्य स्रोत आहे. सर्वात जास्त पाणी आपल्याला कलिंगडामध्ये आढळतं. ब, क जीवनसत्व, चुना आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणामध्ये असते. कलिंगडाचा रस बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे, हा महत्वाचा आहे. कोणत्या फळाचा रस आपल्याला बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे, तर त्याचं नाव आहे कलिंगड. 5.5 ते 7 सामू त्या जमिनीचा असावा. कलिंगडासाठी हवामान लागते उष्ण व कोरडे. तापमान आहे 24 ते 27 अंश सेल्सिअस. तर जास्त आम्लयुक्त जमिनीत एकमेव पीक येते, त्याचं नाव आहे कलिंगड. मग ज्या आम्ल जमिनी आहे, या आम्ल जमिनीमध्ये कोणतं पीक घेतलं जातं, तर ते पीक आहे कलिंगड, हे पीक घेतले जाते. त्यानंतर आहे सुधारित जाती आहे अर्का ज्योती, अर्का माणिक, शुगर बेबी, असाही यमाटो, अमृत. ह्या जाती आहेत कशाच्या, तर कलिंगडाच्या. त्यानंतर बिनबियाची जात जर विचारली तर नाव आहे पुसा बेदाना. लक्षामध्ये राहू द्या, कोणती आहे, पुसा बेदाना ही कलिंगडाची बिनबियाची जात आहे. त्यानंतर आहे संतृप्ती, दुर्गापूर, मिठा, ह्या कलिंगडाच्या जाती आहेत. कलिंगडाच्या जाती परत एकदा आपण म्हणूया, अर्का ज्योती, अर्का माणिक, शुगर बेबी, असाही यमाटो, अमृत. त्यानंतर पुसा बेदाना, संपृक्ती आणि दुर्गापूर मिठा. त्यापैकी इथं पुसा बेदाना ही लक्षात ठेवायची आहे आणि अर्का माणिक सुद्धा लक्षात ठेवायची. नंतर कलिंगडाचे हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे आपल्याला लागते. जर कलिंगडाची लागवड जर करायची असेल तर किती बियाणे लागते, तर 2.5 ते 3 किलो बियाणे आपल्याला काय करत असते, तर लागत असते. त्यानंतर आहे कलिंगडाचे फुले. कलिंगड जे आहे, या कलिंगडामध्ये आपल्याला सांगितलंय कलिंगडाचे फुलाचे प्रमाण व उत्पादन वाढीसाठी टिबा या संजीवकाचा वापर केला जातो. 25 ते 30 ppm पर्यंत त्याची फवारणी करतात. बी पेरल्यापासून 90 ते 120 दिवसामध्ये काढायला तयार होतात. कलिंगडापासून हेक्टरी 40 ते 50 टन उत्पादन मिळते. कलिंगडापासून किती टन मिळते, 40 ते 50 टन आपल्याला उत्पादन मिळते. त्यानंतरचं सर्वात महत्वाचं पीक आहे, हे सुद्धा नदीपात्रातच घेतलं जातं. त्याचं नाव आहे काय, तर त्याचं नाव आहे खरबूज. काय आहे, खरबूज हे पीक आहे. हे पीक सुद्धा आपल्यासाठी काय आहे, महत्वाचं आहे. यासाठी हवामान लागते मित्रांनो उष्ण व कोरडे. कोणतं लागते, तर खरबुजासाठी हवामान आहे उष्ण व कोरडे. तापमान लागते 23 ते 26 अंश सेल्सिअस. त्यानंतर टिबाची 25 ppm ची फवारणी केल्यास उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होतो. खरबुजाचे हेक्टरी उत्पादन आपल्याला 20 ते 25 टनापर्यंत मिळते. आता खरबुजाच्या जाती आहे मित्रांनो, हरामधू, पुसा शरबती, पुसा मधुरस, पंजाब सुनहरी, अर्का राजहंस, अर्काजीत आणि पुसा रसराज. परत एकदा सांगायचे आहे, खरबुजाच्या जाती हरामधू, पुसा सरबती, पुसा मधुरस, पंजाब सुनहरी, अर्का राजहंस, अर्काजीत आणि पुसा रसराज. ह्या ज्या जाती आहेत ह्या कशाच्या आहेत, तर खरबुजाच्या जाती आहेत. त्यानंतरचं पीक आहे कोहळा. काय आहे, कोहळा हे पीक आहे. मग कोहळ्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट, कोहळ्याचा उपयोग पेठा तयार करण्यासाठी होतो. कोहळ्याचा उपयोग कशासाठी होतो मित्रांनो, तर पेठा तयार करण्यासाठी
कोहळ्याचा काय केला जातो, उपयोग त्या ठिकाणी केला जातो. नंतर आपल्याला सांगितलंय उष्ण व कोरडे हवामान कोहळ्यासाठी मानवते. उष्ण व कोरडे हवामान जे आहे ते कोहळ्यासाठी काय होत असते, तर मानवत असते. हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे थंडी नसलेल्या भागात ऑक्टोबर मध्ये लागवड करावी. थंडी नसलेल्या भागामध्ये कोहळ्याची काय करायची आहे, तर लागवड त्या ठिकाणी करायची आहे. हा घटक आपल्यासाठी काय आहे, महत्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की प्रमुख जाती आहे को 1 आणि को 2 ह्या कशाच्या जाती आहे, तर कोहळ्याच्या जाती आहेत. बरोबर बरोबर आहे. हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर हेक्टरी बियाणे लागते मित्रांनो 4 ते 5 किलो. कोहळ्याचे हेक्टरी बियाणे किती लागते, तर 4 ते 5 किलो बियाणे लागते. फळधारणा वाढवण्यासाठी हाताने परागी सिंचन करावे. मादी फुलांचे प्रमाण वाढून उत्पादन वाढीसाठी MH40 50 ते 100 ppm किंवा NA 100 ppm ची फवारणी करावी. कोहळ्याचे हेक्टरी उत्पादन 15 ते 20 टनापर्यंत आपल्याला कोहळ्याचे उत्पादन मिळते. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आपण पीक पाहतो आहे, नाव आहे काकडी. काय आहे, काकडे. हे पीक आपल्याला घ्यायचं आहे. मग काकडीमध्ये आपल्याला कोणते कोणते घटक महत्वाचे आहे किंवा काकडीमध्ये काय महत्वाचं आहे, त्यामध्ये आपण पाहतोय की काकडीमध्ये 96% पाणी असते. हा प्रश्न आपल्याला महत्वाचा. खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये फळामध्ये सर्वात जास्त पाण्याचे प्रमाण आहे, तर नाव आहे काकडी आणि किती टक्के असते, 96% काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण असते. ब आणि क जीवनसत्व असते. काकडीच्या बियापासून काढलेले तेल मेंदूसाठी उपयुक्त आहे. कशासाठी उपयुक्त आहे, मेंदूसाठी उपयुक्त आहे. हवामान लागते उष्ण हवामानामध्ये काकडी हे पीक चांगल्या प्रकारे घेतल्या जाते. नंतर आहे 11 अंशापेक्षा खाली तापमान बी उगवत नाही. 11 अंशापेक्षा जर खाली तापमान गेलं असेल तर काय होत नाही मित्रांनो, तर बी उगवत नाही. हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आपल्याला दिले आहे की 18 ते 30 अंश तापमान पोषक असते, तर सामू 5.5 ते 6.7 हा सामू त्या ठिकाणी असतो. बरोबर आहे. त्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे, महत्वाच्या आहेत. नंतर आहे सुधारित जाती आपल्याला काकडीच्या दिलेल्या आहेत. यामध्ये पुनाखिरा, तारा काकडी, त्यानंतर आहे फुले शुभांगी, त्यानंतर आहे पुसा संजोग, त्यानंतर आहे प्रिया, शीतल, हिमांगी, फुले प्राची, पाईनसेट. ह्या ज्या जाती आहेत त्या जाती कशाच्या आहेत, तर ह्या काकडीच्या जाती आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? परत एकदा सांगा. पुनाखिरा, तारा काकडी, त्यानंतर आहे फुले शुभांगी, पुसा संयोग, प्रिया, शीतल, हिमांगी, फुले प्राची, पाईनसेट. काकडीला उन्हाळ्यात जास्त मागणी असल्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मध्ये काकडीची काय केली जाते, तर लागवड केली जाते. काकडीचे बियाणे लागते मित्रांनो आपल्याला 1.5 ते 2 किलो बियाणे काकडीचे लागते. प्रति हेक्टरी किती बियाणे लागते, तर 1.5 ते 2 किलो काकडीचे आपल्याला प्रति हेक्टरी बियाणे लागत असते. नंतर आहे की आपल्याला सांगितलंय की काकडी जी आहे या काकडीचं वेलीवर जी काकडी आहे, काकडीच्या वेलीवर नर आणि मादी फुले वेगवेगळे येतात. बरोबर आहे. काकडीच्या वेलीवर नर आणि मादी फुले काय येतात मित्रांनो, वेगवेगळे येतात. नर फुलांचे प्रमाण मादी फुला प्रमाणापेक्षा जास्त असते. म्हणजे नर फुलांचे प्रमाण जास्त असते तर मादी फुलांचे प्रमाण कसे असते, कमी असते. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. नंतर आहे यामध्ये जर आपल्याला मादीचे फुलांची संख्या वाढवायची असेल तर जिब्रॅलिक ऍसिड असेल, सायकोसिल असेल, इथ्रेल असेल किंवा बोरॉन असेल, याची आपण त्यावरती फवारणी करू शकतो. काकडीची काढणी लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी करावी. सरासरी उत्पादन मिळते आपल्याला 20 ते 25 टनापर्यंत आपल्याला सरासरी उत्पादन मिळते. त्यानंतर आपल्याला पीक पाहायचं आहे, त्याचं नाव आहे दुधी भोपळा. दुधी भोपळा, या दुधी भोपळा उन्हाळ्यात त्याची मागणी असते, उन्हाळ्यामध्ये मागणी असते. क जीवनसत्व असते. भोपळा हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीसाठी संजीवनी ठरला आहे. खालीलपैकी कोणते पीक हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीसाठी संजीवनी ठरला आहे, तर नाव आहे त्याचं काय, तर भोपळा हे नाव आहे. बरोबर आहे. हे त्या ठिकाणी संजीवनी म्हणून ठरलेलं आहे. महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे मित्र. त्यानंतर आहे उष्ण व दमट हवामान आपल्याला भोपळ्यासाठी मानवते. भोपळ्यासाठी उष्ण व दमट हवामान आपल्याला त्या ठिकाणी असते. त्यानंतर आहे सामू आहे 5.5 ते 7. त्यानंतर आहे सुधारित जाती आपल्याला दिलेल्या आहेत. तर सुधारित जाती कोणत्या आहे, सम्राट, पुसा नवीन, पुसा विश्वास, पंजाब कोमल, पुसा मेघदूत, पुसा काय मंजिरे, अर्का बहार, पुसा समर, प्रॉलिफिक लॉंग, पुसा समर, पॉलिफिक राऊंड. ह्या ज्या जाती आहेत त्या आपल्याला दुधी भोपळ्याच्या जाती आहेत. हेक्टरी बियाणे लक्षामध्ये राहू द्या. हेक्टरी बियाणे लागते 2 ते 2.5 किलो.
जे दुधी भोपळ्याचं हेक्टरी बियाणं किती आहे, तर 2 ते 2.5 किलो बियाणे आपल्याला लागते. नंतर सांगितलेलं आहे मादी फुलांचे प्रमाण वाढवण्यासाठी MH40 50 ते 100 ppm किंवा NAA 100 ppm फवारावी. फळावर लव असताना व फळास नखाने दाबल्यास वर्ण काय व्रण दिसतात अशी फळे जी आहेत ती काढली जातात. जर तुम्ही दुधी भोपळा जर का दाबला तर त्याच्यावर काय उमटतात, तर वण उमटतात आणि तसे फळे असेल तर ते काढणीस तयार झाले आहे असे समजतात. सरासरी हेक्टरी उत्पादन 40 ते 50 टनापर्यंत आपल्याला कशाचे मिळते, तर ते दुधी भोपळ्याचे आपल्याला हेक्टरी उत्पादन मिळते. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचं पीक आहे गवार. हे महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध आहे. आता महाराष्ट्रातील लोकांची आवडती शेंगवर्गीय भाजी जर विचारली गेली मित्रांनो, तर ती आहे गवार. शेंगवर्गीय आवडती भाजी कोणती आहे, तर गवार आहे. गवाराच्या बियापासून डिंक बनवितात. याचा उपयोग कापड, कागद उद्योगामध्ये रंग, रसायन, खाद्यपदार्थ बनवणे, तेल उद्योग, सौंदर्य प्रसाधन व स्फोटक द्रव्याच्या उत्पादनात केला जातो. यामध्ये जीवनसत्वाचं प्रमाण आहे अ, ब, क. गवार हे उष्ण हवामानामध्ये येणारे पीक आहे. 18 ते 30 तापमान त्या ठिकाणी मानवते. या गवार या पिकाच्या जाती आहे मित्रांनो, महत्वाच्या जाती आहेत. त्या अगोदर सांगायचंय की जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. कारण येणाऱ्या ज्या पेपर आहेत, या पेपर ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, या पेपरसाठी आपल्याला सर्वात महत्वाचा सिलेबस आपण त्या ठिकाणी घेतो आहे. त्यामुळे आवर्जूनपणे काय करायचे आहे, लिंक शेअर सुद्धा करायची आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. आणि काही जर अडचणी असतील किंवा काही एखादा नवीन टॉपिक घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायचं आहे. जाती आहे पुसा नवबहार, पुसा सदाबहार, पुसा मोसमी, शरद बहार. त्या सगळ्या बहार जाती कशाच्या आहे, तर त्या गवाराच्या आहेत. टोकन पेरणीसाठी हेक्टरी बियाणे लागते 14 ते 24 किलो. हे महत्वाचं आहे, लक्षामध्ये ठेवा. कारण की हा सगळ्यात वेगळं या ठिकाणी आपल्याला बियाणं कशाच दिलेलं आहे, गवाराचं दिलेलं आहे. टोकन पेरणीसाठी हेक्टरी बियाणे लागते मित्रांनो 14 ते 24 किलो लागते. त्यानंतर हे फुले येण्यासाठी सायकोसेल 500 ppm या वाढ नियंत्रकाची फवारणी करावी. गवाराच्या हिरव्या शेंगाचे हेक्टरी 5 ते 6 टन उत्पादन मिळते. गवाराची काढणी 3 ते 4 दिवसांनी करावी. त्यानंतर गवाराची जी लागवड आहे मित्रांनो 45x15 किंवा 30x15 या अंतरावर केली जाते. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता यानंतरचा आपण जो भाग पाहणार आहोत त्यामध्ये तिसरा भाग घेणार आहोत आपण. त्यामध्ये घेवडा असेल, चवळी असेल, वाटाणा असेल, त्यानंतर रताळी आहे, बटाटा आहे, कांदा, गवार, बीट, मुळा अशा प्रकारचे जे भाज्या राहिलेल्या आहेत त्या भाज्या आपण घेणार आहे. त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.